मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील मध्यमवर्गीय कुटुंबात विवेक परमेश्वर हराळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे। विवेक यांचे वडील परमेश्वर लक्ष्मण हराळे हे प्राथमिक शिक्षक आहेत आणि आई मनीषा हराळे या गृहिणी आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत विवेक यांनी राज्यात 41वा क्रमांक प्राप्त केला असून राज्य विक्रीकर निरीक्षक पदी त्यांची निवड झाली आहे। विवेक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव येथे झालं, तर माध्यमिक शिक्षण अमोघसिद्ध प्रशाला कोरवली येथे झालं। पदवीधर शिक्षण दयानंद महाविद्यालय येथून केमिस्ट्री या विषयातून पदवी उत्तीर्ण केल्यानंतर एमपीएससीचा पुणे येथे अभ्यास करून त्यांनी एसटीआय पदाचे यश संपादन केलंय। त्यांच्या यशाबद्दल हराळवाडी परिसरात मोठ्या आनंदाचं वातावरण आहे। कठोर मेहनत, सातत्य आणि बुद्धीच्या जोरावर यश मिळाल्याचं विवेक यांनी सांगितलं। विवेक यांना त्यांचे मोठे बंधू प्राध्यापक गणपत हराळे, वडील परमेश्वर हराळे, भाऊ बाळासाहेब हराळे, संतोष हराळे, विनायक हराळे, महेश हराळे, प्राध्यापक नवनाथ हराळे, ज्ञानेश्वर हराळे यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं। नमस्कार, मी विवेक परमेश्वर हराळे। माझी नुकतीच राज्य कर निरीक्षक या पदी निवड झालेली आहे। तर एकंदरीत माझा प्रवास म्हणजे मी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद गुंजेगाव येथे केलं, माध्यमिक शिक्षण अमोघसिद्ध प्रशाला कोरवली येथे केलं, महाविद्यालयीन शिक्षण BSc केमिस्ट्रीमधून ग्रॅज्युएशन मी दयानंद महाविद्यालयातून केलं। त्यानंतर मी ठरवलं की MPSCच करायची आपल्याला, म्हणजे त्यामध्ये एक आवड निर्माण झालेली, काम करण्याचं, ही प्रशासनामध्ये काम करण्याची एक आवड होती, त्यामुळे मी MPSC हे क्षेत्र निवडलं। आणि ह्या एकंदरीत प्रवासात मला मी 2019 पासून सुरू केला होता। एकंदरीत प्रवासाला मला जवळपास 4 वर्ष लागले आणि ह्या 4 वर्षात खूप काही शिकायला मिळालं। कष्टानं किंवा जिद्द काय पाहिजे किंवा हे कंटिन्युटी काय, सातत्य काय असतं स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण लाखो विद्यार्थी ह्यामध्ये परीक्षा देत असतात आणि त्यामधून अगदी तुरळक म्हणजे 100-50 असे सिलेक्ट होतात आणि त्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर कंटिन्युटी, जिद्द, हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि हे सगळं महत्त्वाचं असतं आणि ते मी कंटिन्यू केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या तरुणांना जर मी काय संदेश द्यायचा असेल तर सगळ्या डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहा। सोशल मीडियाने इतका थैमान गाठलेला आहे, त्यामध्ये टाईमपास करत बसतात तरुण, इंस्टा असेल, फेसबुक असेल, त्यात रील्स बघत बसतात दिवसभर। त्यामुळे तो टाईम वाचवा आणि आपल्या जे ध्येयाकडे आहे त्याकडे लक्ष द्यावं आणि जी काही कोणती गोष्ट करायची ती अगदी तन मन देऊन करा आणि एवढंच मी सांगू इच्छितो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।